जय मित्रांनो, तर आता तलाठी भरती एमपीएससी कडे जाणार अशा प्रकारचा आपल्या समोर एक जीआर आलेला आहे। त्याच्यानंतर सकाळमधील मग बातमी असो की त्याच्यानंतर साम टीव्ही वरील बातमी असो, तर अशा प्रकारे आपल्या समोर एक बातमी आलेली आहे की एमपीएससी कडे तलाठी भरती जाणार। तर आता नेमकं तलाठी भरती जर एमपीएससी कडे गेली तर आता नेमकं त्यामध्ये काय बदलाव होऊ शकता? प्रिलिम्स होईल का, नंतर मेन्स होईल का, 100 मार्काचा पेपर राहील का, त्याच्यानंतर 200 मार्काचा पेपर राहील का, आतापर्यंत जशा प्रकारे पेपर झालेला आहे 200 मार्काचा तशा प्रकार राहील का, काठिण्य पातळी काय राहील, काय नेमकी स्ट्रॅटेजी आपल्याला आखावी लागणार आहे, त्याच्यासोबतच आता बऱ्यापैकी तलाठी भरतीबद्दल या आगामी तलाठी भरतीबद्दल आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहे। अभ्यासक्रमामध्ये बदल होऊ शकतो का, तर अशा सर्व काही बाबींबद्दल आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका। चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत नवीन असाल तर तलाठी भरतीची प्रत्येक अपडेट मी तुमच्या समोर नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। त्यामुळे तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। तर आता तलाठी भरतीबद्दल काय झालेलं आहे की आधी सरळ सेवा घ्यायची, त्याच्यानंतर महापोर्टल आलं, त्याच्यानंतर टीसीएस आलं, तर आता सध्या एमपीएससी कडे जाणार अशा प्रकारची बातमी आपल्या समोर येत आहे। तलाठी भरती एमपीएससी कडे जाणार अशा प्रकारची आपल्या समोर आता बातमी येत आहे। तर आता टीसीएस बद्दल जर बोलायचं झाल्यास तर टीसीएस भरतीबद्दल आता बऱ्यापैकी घोळ आपल्या समोर येत होते की आता टीसीएस भरतीमध्ये जेव्हा नॉर्मलायझेशन व्हायचं 200 मार्कांच्या वरती मुलांना आपल्याला मार्क्स येताना दिसत होते। त्याच्यासोबतच आता अशा भरतीमुळे बऱ्यापैकी चांगल्या मुलांचं यामध्ये आपल्याला नुकसान होताना दिसते। त्यामुळे आता 200 मार्कांच्या वरती 200 मार्काचा पेपर आणि 200 मार्कांच्या वरती आपल्याला मार्क येताना दिसत होते। तर अशा प्रकारे टीसीएस मध्ये बऱ्यापैकी घोळ आपल्याला दिसून येत होता। मग ते नंतर मग परीक्षा केंद्रावर असो की बऱ्यापैकी अशा प्रकारे आपल्याला तिथं घोळ येताना दिसत होता। पण आता सर्वांच्या मनात एक प्रश्न बनलेला आहे की आता नेमकं तलाठी भरती जर एमपीएससी कडे गेली तर आता प्रिलिम्स होईल का, त्याच्यानंतर मेन्स होईल का, त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आता एमपीएससी कडे जर गेली तर आता प्रिलिम्स त्याच्यानंतर मेन्स अशा प्रकारचे 2 पेपर होईल का की एकच पेपर होईल, अशा प्रकारचा सर्वांच्या मनात एक प्रश्न बनलेला आहे। तर आता मित्रांनो जर एकंदरीत सांगायचं झाल्यास तर आता सध्या तरी त्याच्याबद्दल आपण सध्या तरी बोलू शकत नाही, पण जशी प्रॉपर अपडेट याबद्दल येईल तशी मी नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच देणार आहे। त्यामुळे चॅनलला नक्कीच समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आता जर बघितलं तर पेपरची काठिण्य पातळी तर आता एमपीएससी कडे गेल्यानंतर तर आता एमपीएससी सारखीच आपली तयारी असायला पाहिजे, कारण की एमपीएससीचे आपण पेपर बघितलेले आहे, काठिण्य पातळी बघितलेली आहे, आपल्याला पारदर्शकता तर भेटणारच आहे एमपीएससी मध्ये। एमपीएससी कडे जर आता तलाठी भरती जर गेली तर पारदर्शकता आपल्याला दिसून येणार आहे। त्याच्यासोबत आता आपल्याला काठिण्य पातळी आपली लेवल पण बदलावी लागणार आहे मित्रांनो। तर आता अभ्यासक्रम सेम तसाच राहील, आपला अभ्यासक्रम पण आपला तलाठी भरतीचा सेम तसाच राहील। त्याच्यासोबतच आता पुस्तकांची आता मी तुम्हाला सांगतो आता बऱ्यापैकी अनुभवी मुलांचा त्याच्यासोबत बऱ्यापैकी शिक्षक वृंदांचा मी विचारपूस करून तुम्हाला नक्कीच बुक लिस्ट वगैरे आता एमपीएससी जर आता एमपीएससी कडे जाताना आपल्याला दिसत आहे तलाठी भरती, तर आता नेमकं बुक लिस्ट नेमके आपल्याकडे काय काय असायला पाहिजे, बुक नेमकं आपण कोणकोणते प्रिपेअर करायला पाहिजे एमपीएससीच्या लेवलची तयारी करायसाठी, तर नक्कीच मी समोरचा व्हिडिओ बुक लिस्टवर घेऊन येईल। त्याच्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल त्यांनी समोरच्या प्रत्येक तलाठी भरतीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। जय हिंद।